नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेचा इतिहास विभाग 2चा जो तुम्हाला IDSचा पेपर आहे, सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र, ज्याला आपण SRM असं म्हणतो, त्यामध्ये आपण कालचं जे लेक्चर झालं, या लेक्चरमध्ये थोडीशी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी अभ्यासलेली आहे. आज आपण सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगोदरचं जे समाजाचं जीवन होतं, सामाजिक जीवन जे होतं, या सामाजिक जीवनाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण करणार आहे. तर जर बघितलं मित्रांनो आपण, तर भारतीय समाजामध्ये ज्या समाज सुधारणा चळवळीचे, या समाज सुधारणा चळवळीचा जो प्रारंभ आहे, हा प्रारंभ होण्यापूर्वी जाती संस्थेचे कडक असे जे निर्बंध आहे, हे निर्बंध होते. मग हे जाती संस्थेचे निर्बंध कशा पद्धतीचे होते याचा थोडक्यात असा आढावा घ्यायचा. कारण जाती आणि उपजाती होत्या. या जाती आणि उपजातींनी भारतीय समाज जो होता, हा भारतीय समाज विभागला गेलेला आपल्याला दिसतो. आणि मग या समाजावर धार्मिक आचार आणि धार्मिक विचारांचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. धार्मिक आचार आणि विचारांचं पालन करणं, त्याचं कर्तव्य जे हे कर्तव्य करणं, हे किंवा कर्तव्य करायला लागणं हे महत्त्वाचं आहे, अशी जी मनोभूमिका आहे, ही मनोभूमिका लोकांची झालेली आपल्याला दिसते. आणि मग जाती संस्थेमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाचे विचार रूढ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जातीला समाजामध्ये विशिष्ट स्थान होतं आणि त्यानुसार त्या जातीला सामाजिक हक्क, विशेष अधिकार देण्यात आलेले आपल्याला दिसतात. जाती संस्था कर्तव्य पालनावर भर देत होती. जाती संस्थेची बंधनं इतकी कडक स्वरूपाची होती की त्याचं जर उल्लंघन केलं तर समाज आणि जातीतून बहिष्कृत केलं जायचं. बहिष्काराच्या शिक्षेमुळं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत होतं आणि जाती संस्थेतील श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या विचारामुळं वरिष्ठ जातींना खास अधिकार मिळालेले आपल्याला दिसून येतात. तर कनिष्ठ जातींना विविध बंधनं होती आणि या विविध बंधनांच्यामुळं त्यांना विकासाची संधी मिळालेली नव्हती. आणि अस्पृश्य जातींची तर अत्यंत दयनीय अवस्था होती. शिक्षणाचा अधिकार कनिष्ठ जातींना नव्हता. मंदिरं असतील, पाणवठं असतील, इतर सार्वजनिक ठिकाणं असतील, या ठिकाणी अस्पृश्यांना जो प्रवेश आहे, हा प्रवेश नसलेला आपल्याला दिसून येतो. सक्त मनाई त्यामध्ये त्यांना असलेली आपल्याला दिसते. आणि जाती संस्थेचं हे श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाची भावना, त्या भावनेमुळं कनिष्ठ जातीच्या लोकांना गुलामाप्रमाणे दयनीय जीवन जगावं लागत होतं. त्याचबरोबर स्त्रियांना दुय्यम दर्जा होता. या काळातील समाज आणि या काळातील समाजामध्ये स्त्रियांना अतिशय मानहानिकारक जे जीवन आहे, हे जीवन जगावं लागत होतं. राजघराण्यातील किंवा वरिष्ठ जातीतील अपवादात्मक स्त्रिया शिक्षण घेत असल्या तरी सर्वसामान्य स्त्री जी होती, ह्या सर्वसामान्य स्त्रीला शिक्षणाचा जो अधिकार आहे, हा शिक्षणाचा अधिकार नसलेला आपल्याला दिसून येतो. बालविवाहाची पद्धत रूढ होती. त्यानंतर विवाहोत्तर जीवन जे होतं, हे सुद्धा हालापेष्टचं होतं. बालविवाहामुळं जे वैधव्य आहे, हे वैधव्य प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतो. वैधव्य प्राप्त झालं की केशवपण करावं लागायचं. काही स्त्रियांना पतीच्या निधनानंतर अनिच्छेनं सती जावं लागायचं किंवा विधवेचं बंधनयुक्त जीवन जे, हे जीवन अपरिहार्यपणे जगावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतो. आणि एखाद्या स्त्रीचं या नियमाचं, एखाद्या स्त्रीकडून या नियमाचं जर उल्लंघन झालं तर समाज मात्र तिला कठोर शासन जे, हे शासन देत होता. विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करता येत नव्हता. स्त्रीला आर्थिक स्थैर्य देणारा स्त्रीधनाचा अधिकार त्या काळामध्ये संपुष्टात आलेला होता. एक उपभोगाची वस्तू म्हणून स्त्रियांकडं पाहिलं जात होतं. आणि या काळातील समाज जीवनामध्ये जाती संस्था, अस्पृश्यता, बालविवाह, जरडकुमारी विवाह, बहुपत्नीकत्व, सतीप्रथा, सामाजिक बहिष्कार, ह्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत, ह्या प्रथा असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर धार्मिक कर्मकांड जे होतं, ह्याला महत्त्व होतं. तत्कालीन समाजामध्ये स्वतंत्र आचार आणि विचारांना स्थान नव्हतं.
स्त्रिया, शूद्र, कनिष्ठ जातीवर लादण्यात आलेल्या बंधनांना धार्मिक प्रतिष्ठा लाभलेली होती. सामाजिक प्रश्नांची उकल परंपरेनं चालत आलेल्या धर्मग्रंथांच्या आधारे केली जात होती. मग तंत्रमंत्र, जादूटोणा यांना धार्मिक जीवनात महत्त्व प्राप्त झालं. प्रगल्भपणे, स्वतंत्रपणे तात्विक मीमांसा करून समाज जीवनाला मार्गदर्शन करणारा एकही धर्मग्रंथ या काळामध्ये निर्माण होऊ शकला नाही. थोडक्यात सामाजिक जीवन जे होतं, ह्या सामाजिक जीवनातली जी गतिमानता आहे, ही गतिमानता नष्ट झालेली आपल्याला दिसते आणि समाज गतिहीन झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर मग इंग्रजी शिक्षण आलं आणि इंग्रजी शिक्षणातून बुद्धिप्रामाण्यामध्ये वाढ झाली. भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली आणि ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर पाश्चात्य संबंधांच्या आधुनिक विचारांच्या संबंधानं, पाश्चात्यांच्या विचारानं भारतीय समाजामध्ये आधुनिक विचारांचं बीजारोपण जे हे बीजारोपण पेरायला सुरुवात झाली, प्रारंभ झालेला आपल्याला दिसतो. ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ केला आणि इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ केल्यानं भारतातला तरुण वर्ग आणि या भारतातल्या तरुण वर्गाला स्वातंत्र्य, समता, उदारमतवाद, बुद्धिप्रामाण्यवाद यासारखे नवविचार जे आहेत, हे नवविचार ज्ञात झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळं सामाजिक आणि धार्मिक जीवन जे होतं, ह्या सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये प्रामुख्यानं अंधश्रद्धेची जागा जी होती, ह्या अंधश्रद्धेची जागा विवेकानं घेतलेली आपल्याला दिसते, तर्कनिष्ठेनं घेतलेली आपल्याला दिसते. अंधानुकरण परंपरागतेला जो छेद आहे, हा छेद दिला गेला आणि जिज्ञासेच्या जाणीवेतून ज्ञानाच्या नवशितेजाचा जो मागोवा आहे, हा मागोवा घेतला जाऊ लागलेला आपल्याला दिसतो. भारतीय समाजामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आणि बुद्धिप्रामाण्यवाद वाढीला लागला. मग त्यामुळं हळूहळू सामाजिक सुधारणेची आवश्यकता भासू लागली. इंग्रजी शिक्षणानं प्रबुद्ध झालेला किंवा बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार केलेला तरुण वर्ग होता आणि या तरुणांना सामाजिक सुधारणा ज्या आहेत, ह्या सामाजिक सुधारणा आवश्यक वाटू लागल्या. पाश्चात्यांचे आचार विचार श्रेष्ठ आहेत. सामाजिक जीवनामध्ये असलेले हीन विचार, आचार विचार दूर करणं आवश्यक आहे असा मानणारा भारतीय समाज सुधारकांचा एक गट निर्माण झाला. मात्र हा गट भारतीय समाज जीवनावर प्रभाव पाडू शकला नाही. याच कालखंडामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर टीका सुरू केली. ही टीका काही नवसुशिक्षितांना अविवेकी असल्याची जाणीव झाली. त्यांच्या मते शास्त्रीय दृष्टिकोन, बुद्धिप्रामाण्यवाद आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतीय समाजाच्या आर्थिक, धार्मिक जीवन आणि या जीवनातील योग्य परंपरा आणि योग्य परंपरांचा स्वीकार हे आवश्यक आहे. समाजातील अनिष्ट प्रथा दूर सरून समाजाला खऱ्या धर्माची ओळख करून देणं आणि शास्त्रीय दृष्टिकोनाच्या आधारे समाज गतिशील बनवणं आवश्यक आहे. आणि या वर्गाचा प्रभाव भारतीय समाज जीवनावर पडला. भारतीय समाज सुधारकांनी विविध संस्थांच्या माध्यमातून भारतीय समाज जो होता, या भारतीय समाजाला स्वतःचं जे आत्मपरीक्षण आहे, हे आत्मपरीक्षण करायला लावलं. 19व्या शतकाच्या माध्यमातून भारतीय समाज या समाज सुधारणा चळवळीनं परिवर्तन समाजामध्ये व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. जागृत झालेला भारतीय समाज आणि जागृत झालेल्या भारतीय समाजानं भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी होती, या भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जी गती आहे, ही गती मिळालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ख्रिश्चन मिशनरी आले. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतामध्ये आपल्या धर्मतत्वाचा, आपल्या आचार प्रणालीचा जगभर प्रसार जो आहे, हा प्रसार केला. प्रसार आणि प्रचार करणारी आणि त्या माध्यमातून ख्रिश्चन अनुयायांची संख्या वाढवणारी स्वतंत्र यंत्रणा जे, ही यंत्रणा कार्यरत राहिलेली आपल्याला दिसते. अप्रगत आणि मागासलेल्या समाजामध्ये धर्मप्रसार करणाऱ्या संस्था ज्या होत्या, ह्या संस्थांना मिशन असं म्हटलं जातं. आणि धर्मप्रसार करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या, या व्यक्तींना मिशनरी असं म्हटलं जात होतं. 16व्या शतकामध्ये धर्मप्रसारासाठी
ख्रिश्चन मिशनरी आणि या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं भारतामध्ये आगमन झालं. पुढं ते सातत्यानं सुरू राहिलं. रंजल्या गांजलेल्याला अडचणीमध्ये असलेल्यांना मिशनऱ्यांनी मदतीचा आधार दिला. लोकांशी सेवाभावी वृत्ती जी आहे, हे सेवाभावी वृत्तीनं वागले आणि प्रथमतः लोकांची मनं जिंकली. ख्रिश्चन धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये आवड आणि आकर्षण निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि यासाठी प्रथमतः सामाजिक आणि शैक्षणिक कार्य जे हे शैक्षणिक कार्य त्यांनी सुरू केलं. पाश्चात्य व्यापारी प्रथमतः भारतामध्ये व्यापारासाठी आले. पाश्चात्य व्यापाऱ्यांच्यापैकी सर्वप्रथम पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आपली राजकीय सत्ता जी होती ही राजकीय सत्ता स्थापन केली. त्यांची सत्ता तिथं प्रस्थापित होत असताना मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराचं कार्य सुरू केलं. आणि मग कंपनीचं समाज सुधारणेसाठी काही उपाय होते. भारताचा इतिहास जर आपण मित्रांनो घेतला तर या भारताच्या इतिहासामध्ये 19वे शतक जे आहे हे 19वे शतक अतिशय महत्त्वाचं शतक मानलं जातं. वैशिष्ट्यपूर्ण असं जे शतक आहे हे शतक मानलं जातं. कारण भारतातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांना आधुनिक वळण जे हे आधुनिक वळण देण्याचं कार्य या शतकानं केलं. याच शतकामध्ये भारतामध्ये पुनरुज्जीवनाचा किंवा जे प्रबोधन आहे ह्या प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला. 17व्या शतकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापारासाठी भारतात प्रवेश केला. या शतकामध्ये या कंपनीनं भारतात व्यापाराच्या क्षेत्रात आपलं वस्तान बसवलं. व्यापार करत असताना धूर्त इंग्रजांनी इथल्या राजकीय परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला आणि राजकीय हस्तक्षेप सुरू केला. राजकीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून आपलं राजकीय वस्तान जे हे वस्तान बसवण्यास सुरुवात केली. आणि मग मित्रांनो तो जो काळ होता त्या काळातील भारतीय राजकीय परिस्थिती जी आहे ह्या राजकीय परिस्थितीनं फार मोठं सहाय्य जे हे फार मोठं सहाय्य केलेलं आपल्याला दिसतं. 17वं शतक आणि या 17व्या शतकामध्ये व्यापार करणारी ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही ईस्ट इंडिया कंपनी 18व्या शतकातील एक प्रबळ अशी राजकीय सत्ता म्हणून उदयाला आली आणि ती स्थिर सुद्धा झाली. 19वे शतक आणि या 19व्या शतकाचा सुरुवातीचा काळ जो प्रारंभीचा काळ ज्याला आपण म्हणतो हा प्रारंभीचा काळ या काळात कंपनीनं भारत जो होता ह्या भारतातील प्रमुख सत्ताधीशांचा पराभव केला. सर्व भारतावर कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली. कंपनीनं भारतामध्ये सुनियोजित सुव्यवस्थित असा कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेला सुरुवात केली. आपलं प्रशासन बळकट केलं. भारताच्या इतिहासामध्ये एका नव्या युगाला सुरुवात झाली. ब्रिटिशांनी पाश्चात्य जगातील आधुनिक प्रगत उदारमतवादी बुद्धिप्रामाण्यवादी शास्त्रीय विज्ञाननिष्ठ तर्कनिष्ठ प्रयोगशील विचार भारतात आणले. परिणामी भारतात पुनरुज्जीवनाची प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि या प्रबोधनाच्या परिवर्तनाच्या चळवळीला कंपनी जे होतं या कंपनी सरकारनं राजकीय पाठबळ दिलं. प्रसंगी आवश्यक तिथं कायदे केले आणि चळवळीला चालना दिली. इथल्या समाज सुधारकांनी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना कंपनी सरकारची मदत मागितली. कंपनीनं ती मदत दिली. कंपनीनं सुद्धा जाणीवपूर्वक काही योजना आखल्या, सुधारणा घडवून आणल्या. या सुधारणामधील ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य, सुधारणा, आधुनिक शिक्षण क्षेत्रातील कंपनीनं केलेलं कार्य, त्यांचा सुधारणा यांचा आढावा याच पहिले जे आपलं जे मुद्दा बघितला आपण त्यामध्ये आपण बघितलेला आहे. कंपनीनं केलेल्या सामाजिक सुधारणा आणि त्यासाठी योजलेले जे उपाय आहेत ह्या उपायांचा थोडक्यात अभ्यास करायचा. पण हा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला बघायचं काय मित्रांनो, तर हा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला भारतीय समाज जो होता, भारतीय समाज व्यवस्था जी होती, या भारतीय समाज जीवनात त्या काळातली म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वीची परिस्थिती कशी होती
इथल्या समाज जीवनाचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं हे महत्त्वाचं आपल्याला बघायचं. कारण हे अभ्यासल्याशिवाय कंपनीनं केलेल्या सामाजिक सुधारणा किंवा योजलेले उपाय यांचं आकलन आपल्याला मित्रांनो होणार नाही. आणि मग त्याचा थोडक्यात असा आढावा जो आहे हा आढावा आपण मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. थँक्यू.